थंडीच्या दिवसामध्ये मामाची मुलगी आणि तिची मैत्रीण आली घरी. मी त्यांना म्हणालो, खूप थंडी आहे. आणि दोघींच्या मध्ये मी. नंतर, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तेव्हा थंडीला सुरुवात झाली होती आणि अचानकपणे मामाची मुलगी आणि तिची मैत्रीण आमच्या घरी आली. 10-12 दिवस ती आणि तिची मैत्रीण आमच्या घरीच होती. मी तर त्यांना थंडीचा बहाणा करून, मित्रांनो, मी विशाल, एका खेडेगावात आमचं घर होतं आणि मी शेती वगैरे करायचो. माझे मामा शहरात राहायचे. त्यांना एक मुलगी होती, दिव्या. ती मला खूप आवडायची, पण ती शहरामध्ये राहणारी मॉडर्न मुलगी. मी खेडेगावात राहणारा साधा मुलगा होतो आणि दिव्या शहरात राहणारी मुलगी. त्यामुळे मी तिला कसं आवडेल हा प्रश्न मला पडायचा. तिला कसं बोलावं की ती मला आवडते हेच समजायचं नाही. तिचं राहणीमान आणि तिचं दिसणं हे माझ्यापेक्षा तर कितीतरी पटीने चांगलं होतं. त्यामुळे मी तिला तसं बोलायला नेहमी टाळत होतो. पण एक वेळेस असं काही घडलं होतं की तेव्हापासून ती माझ्या जणू प्रेमात पडली होती. तेव्हा थंडीला सुरुवात झाली होती आणि मामाची मुलगी दिव्या तिच्या एका मैत्रिणीसोबत आमच्या घरी आली होती आणि 10-12 दिवस ती आमच्या घरी थांबणार होती. रात्री मी तिला सहज बोललो की किती थंडी पडली, मला तर खूपच थंडी वाजत आहे. दिव्या मला असं काही म्हणाली की मी तर एकदम आश्चर्यचकित झालो होतो आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे मी रात्रीचे जेवण वगैरे आटोपून दिव्या आणि तिची मैत्रीण झोपायला गेले. आणि दिव्याने मला आवाज दिला आणि म्हणाली, आज तू इथेच थांब आमच्या सोबत. मी तर बाजूला झोपलो होतो आणि थंडी तर खूपच होती. आणि तसं मी दिव्याला बोललो की मला खूप थंडी वाजत आहे. नंतर दिव्या म्हणाली, तू आमच्या शेजारी येऊ शकतो. ती जेव्हा मला तसं बोलली, मी तर रात्री दोघींच्या मध्ये होतो आणि नंतर दिव्याने मला असं काही, तेव्हा तर मी असा विचारही केला नव्हता की दिव्यासोबत 10 दिवस दिव्या आणि तिची मैत्रीण आमच्या घरी होती. दिव्यासोबत 10 दिवस मी. नंतर तिला तिथून जाऊ वाटत नव्हतं आणि जेव्हा मामाची मुलगी तिच्या घरी गेली होती तेव्हा मला पण करमत नव्हतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.